नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण नाश्त्याच्या 4 वेगवेगळ्या पौष्टिक रेसिपी बनवणार आहोत. बनवूया पहिली रेसिपी. तर सगळ्यात आधी वाटण तयार करूया. यासाठी मी 3 ते 4 पकळ्या लसूण, थोडीशी हिरवी मिरची, कढीपत्ता, यानंतर अर्धा चमचा जिरं, यानंतर 1 चमचा धने मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं आहे आणि हे आता जाडसर वाटून घेतलं आहे. हे वाटण बाजूला ठेवूया. यानंतर इथे मी 1 वाटी पोहे घेतलेत, जाड किंवा पातळ कोणतेही पोहे तुम्ही इथे घेऊ शकता. या पोह्यांमध्ये आता पाणी घालून हे पोहे 2 वेळा मी स्वच्छ धुवून घेतले आणि यातलं सगळं पाणी काढून टाकलं. आता हे पोहे असेच आपण बाजूला ठेवून देऊया 10 मिनटं. तर 10 मिनटानंतर हे पोहे असे सॉफ्ट झालेत. हे असे हाताने कुस्करून घ्यायचे, अगदी एकजीव करून घ्यायचे. यानंतर यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि आता यामध्ये अर्धी वाटी बेसन घालायचे. यानंतर इथे मी वाटण घालते. जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते सगळं वाटण यामध्ये घालायचं आहे. चवीप्रमाणे इथे लाल तिखट घालायचं आहे. यामध्ये आपण हिरवी मिरचीसुद्धा घातली होती, त्यामुळे लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे घाला. पाव चमचा हळद घातली, चवीप्रमाणे मीठ घातलं. यानंतर इथे 1 चमचा मी सफेद तीळ घालते. भरपूर कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली. यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे. खूपच कमी पाणी लागतं हे मळताना, त्यामुळे पाणी थोडंसंच घाला. अगदी 2 ते 3 चमचे पाणी घालून हे पीठ मी मळून घेतलं. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आणि पुन्हा मळून घ्यायचं आहे. हे पीठ असं मळून तयार आहे. आता याचं आपण थालीपीठ बनवणार आहोत. इथे मी एक प्लास्टिकची बॅग घेतले. यावरती थोडंसं तेल लावायचं आहे पीठ चिटकू नये म्हणून आणि आता यावरती एक गोळा ठेवून याचं थालीपीठ असं थापून घ्यायचं आहे. पोह्याचं थालीपीठ आहे त्यामुळे बाइंडिंग थोडीशी कमी असते, तर याच्या कडा एकसारख्या करून घ्यायच्यात. आणि आता इथे 5 होल करून घेते मी तेल सोडायसाठी. आता थालीपीठ आपण भाजून घेऊया. तर तवा गरम करून घेतला. यावरती मी थोडंसं तेल घातलं आहे. आता यावरती थालीपीठ घालायचं आहे. आता जे आपण होल केलेत त्यामध्ये सुद्धा थोडंसं तेल सोडूया. वरून इथे मी थोडेसे सफेद तीळ लावते आणि वरून थोडंसं चमच्याने प्रेस करूया, म्हणजे हे तीळ चिकटतील. आता दोन्ही बाजूने हे थालीपीठ छान खरपूस असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता किती मस्त रंग आले थालीपीठाला. खूप छान झालं आहे. दिसायला इतकं छान आहे तितकंच हे चवीला मस्त होतं आणि अगदी झटपट तयार होतं. तर हे पौष्टिक असं झटपट होणारं थालीपीठ तयार आहे. ही होती आपली पहिली रेसिपी. आता सुरुवात करूया दुसऱ्या रेसिपीला. इथे मी अर्धा कप बेसन घेतलं आहे. यामध्ये अर्धा कप रवा घालायचा आहे. बारीक किंवा जाड कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता. आता यामध्ये 1 कप पाणी घालायचे. सुरुवातीला मी इथे 1 कप पाणी घालते आणि नंतर लागेल तसं आणखी पाणी यामध्ये घालूया. 1 कप पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत. तर हे असं छान स्मूथ झालं आहे. तर इथे पाणी कमी आहे, तर इथे मी आणखी पाणी यामध्ये घालणार आहे. इथे मी आणखी 1 कप पाणी घेतलं आहे. यातलं थोडं थोडं पाणी घालते. तर आता हे अगदी परफेक्ट आहे. तर इथे मला 1.25 कप पाणी लागलं. तर यामध्ये आपण अर्धा कप बेसन, अर्धा कप रवा आणि 1.25 कप पाणी घातलं आणि हे असं पीठ तयार झालं आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं. यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे. मिक्स करून हे पीठ आता बाजूला ठेवूया आणि पुढची कृती करूया. तर इथे मी पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. जिरंसुद्धा छान तडतडलं की यामध्ये
थोडासा कढीपत्ता घातला आहे. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. तर हिरवी मिरची तेलावरती आपण परतून घेऊया कच्चापणा जाईपर्यंत. आता इथे मी अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घालते. तुम्ही आलं लसूण किसून घातलं तरी चालेल. हे सगळं तेलावरती परतून घेतलं. आता यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं आहे. आणि यानंतर आपण जे पीठ तयार करून ठेवलं होतं ते घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे. हे पीठ घालताना तळापासून ढवळून घ्यायचं आणि मग घालायचं. हे पीठ घातल्यानंतर हे लगेचच असं घट्ट व्हायला लागतं, याचा गोळा व्हायला लागतो. तर आता पहा हे पॅन सोडायला लागलं आहे. पॅन सोडायला लागलं हे पीठ की गॅस बंद करायचं आहे आणि हे बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर हे आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. हे थंड झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. यानंतर इथे किसलेला गाजर घालते आहे. बारीक चिरलेला टोमॅटो घालते आहे. यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. तर आता याचे मी असे वडे किंवा अशा टिक्क्या बनवून घेते. तर याचे असे हे मी वडे तयार करून घेतलेत. आता हे आपण शॅलो फ्राय करणार आहोत. तुम्ही हे डीप फ्रायसुद्धा करू शकता. पॅनमध्ये मी थोडंसं तेल घातलं आहे आणि यावरती या टिक्क्या घालायच्या आहेत. आणि आता ह्या दोन्ही बाजूने मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. तर खूपच कमी तेलामध्ये होणारी पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि चवीलासुद्धा खूपच मस्त होतात हे वडे. तर वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे हे वडे नक्की करून पहा. ही होती आपली दुसरी रेसिपी. चला तर बनवूया आपली तिसरी रेसिपी. तर इथे मी 1 कप रवा घेतला आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही घेऊ शकता. हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची आता अगदी बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे. तर इथे मी हा रवा बारीक करून घेतला आहे. हा आता एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. आता यामध्ये 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे रेसिपीला कुरकुरीतपणा यायला मदत होईल. यानंतर यामध्ये 2 मोठे चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे. तर गव्हाच्या पिठामुळे रव्याला बाइंडिंग यायला मदत होते. आता यामध्ये अर्धा चमचा साखर घालायची आहे. यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता यामध्ये 1 कप दही घालायचं आहे. थोडंसं कमी आंबट दही इथे घातलं आहे. आता इथे मी त्याच कपामध्ये 1 कप पाणी घेतलं आहे. त्यातलं अर्धं घातलं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत. उरलेलं अर्धा कप पाणीसुद्धा इथे मी घातलं आहे. तर आतापर्यंत यामध्ये मी 1 कप पाणी घातलं. अजूनही हे घट्ट आहे तर इथे आणखी अर्धा कप मी पाणी घेतलं आहे. तर आतापर्यंत मी यामध्ये 1.5 कप पाणी घातलं. आता असं विस्करने याला छान मिक्स करून घ्यायचं आणि 10 मिनटं हे झाकून ठेवायचं आहे. 10 मिनटानंतर हे पहा असं आहे. अजूनही घट्ट आहे तर इथे मी आणखी 2 चमचे पाणी घालते. तर आतापर्यंत यामध्ये मी 1.5 कप आणि 2 चमचे इतकं पाणी घातलं. आता यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घातला आहे आणि मिक्स करून घेतलं. आता याचे आपण डोसे बनवणार आहोत. इथे मी तवा गरम करून घेतला आणि त्याला तेलाने ग्रीस करून घेतलं. एक्स्ट्राचं तेल असं पुसून घेतलं. आता सेंटरला 1 चमचा पीठ घालून याचा डोसा असा पसरवून घ्यायचा आहे. मध्यम फ्लेमवरती हा भाजून घ्यायचा. वरच्या बाजूने ड्राय झाला की तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि मध्यम फ्लेमवरतीच आता डोसा असा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा. पाहू शकता मस्त कुरकुरीत असा डोसा तयार झाला आहे. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. कधीही तुम्ही हा डोसा बनवू शकता. सगळी पिठं घरी उपलब्ध असतात अशीच आपण यामध्ये वापरलेत. तर हा इन्स्टंट डोसा तुम्ही नक्की करून पहा. चटणीबरोबर मी इथे सर्व केला आहे. तर ही होती आपली झटपट होणारी नाश्त्याची तिसरी रेसिपी. चला तर आता बनवूया चौथी रेसिपी. तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. यामध्ये 1 कप पोहे घालायचे आहेत आणि याची अगदी बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे. इथे मी पोह्यांची पावडर करून घेतले. आता इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून सोलून घेतले आणि किसून घेतले. यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. यानंतर
बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। याबरोबरच तुम्ही यामध्ये चिली फ्लेक्ससुद्धा घालू शकता। आता यामध्ये पोह्यांची पावडर आपण जी करून ठेवली होती ती घालायची, थोडी थोडी घालत हे मिक्स करत जायचं आहे। तर इथे सगळी पोह्यांची पावडर घालून हे पीठ मी तयार करून घेतलं। हे थोडंसं ड्राय वाटतंय म्हणून इथे 1 चमचा पाणी घातलं आणि थोडंसं सैल करून घेतलं। आता याची आपण फिंगर्स बनवणार आहोत। तर थोडंसं पीठ घ्यायचं आहे, हाताला आधी तेल लावून घ्यायचं आणि थोडंसं पीठ घेऊन याचे फिंगर्स बनवून घ्यायचे। तर याला असा फिंगर्सचा मी शेप दिला आहे। तर इथे सगळे फिंगर्स मी तयार करून घेतलेत। खूपच कमी साहित्यात होणारी, झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे आणि मुलांची तर अगदी फेवरेट रेसिपी आहे। फिंगर्स आता आपण फ्राय करून घेऊया। तर इथे तेल गरम करून घेतलं आहे, यामध्ये फिंगर्स सोडायचेत आणि मध्यम फ्लेमवरती कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचेत। याला आणखी टेस्टी करण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये काळी मिरी पूडसुद्धा घालू शकता, त्याचबरोबर चिली फ्लेक्स घालू शकता। तर इथे फ्राय करून घेतलेत आणि मस्त रंग आला आहे, तर काढून घेऊया। तर हे मस्त क्रिस्पी असे आपले फिंगर्स तयार आहेत। तर ही होती आपली शेवटची रेसिपी। तर आजच्या सगळ्या रेसिपी अगदी झटपट होणाऱ्या आणि चवीला अगदी मस्त अशा आहेत। आजच्या सगळ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या आणि सगळ्यामध्ये तुमची फेवरेट रेसिपी कोणती आहे ते सुद्धा कळवायला विसरू नका। आजच्या रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील। रेसिपी आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।